20 जुलै 2026 भारताच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस. लोकशाहीवर हुकुमशाही मार्गाने हल्ले करण्यात आले. संविधानिक मार्गाने स्वतःच्या न्याय हक्कांसाठी शिक्षण व्यवस्थेतील गोंधळामुळे, नीट पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी शिक्षण मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलेल्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी जे आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले होते त्या आंदोलनकर्त्यांवर सदरक्षणाय खलनिग्रहणाय अशी शपथ घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी घेणाऱ्या पोलीस प्रशासनानेच गुंडगिरी दाखवली. गुंडांच्या साहाय्याने त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला. महिलांच्या चारित्र्यावर हात टाकले. लहान लेकरांना देखील यांनी सोडलं नाही. आणि हाच आवाज, हाच आक्रोश, हीच वेदना ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडण्यात आली त्यावेळेला CJI सूर्यकांत म्हणाले की आम्हाला तुमचे हे प्रूफ पाहण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही आहे, आमचा वेळ वाया घालवू नका. तुम्हाला वेळ नाही आहे ना, निदान जनाची नाही मनाची तरी, आणि ती जरी नसेल वाटत तर तुम्ही ज्या पदावर बसलेले आहात ना त्या खुर्चीची, त्या पदाची लाज बाळगा आणि खुर्च्या खाली करा. इस्तिफा द्या, रिझाईन करा. या हल्ल्याचं ज्या आमदारांनी, ज्या खासदारांनी, ज्या मंत्र्यांनी समर्थन केलंय ना त्यांना देखील जाब विचारा. त्यांचा सुद्धा धिक्कार या निमित्तानं तुम्ही केला पाहिजे. कारण तुम्ही त्यांना तुमचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेमध्ये पाठवलंय, पण त्यांना तुमचे प्रश्न महत्त्वाचे नाही आहे. त्यांना इथल्या भ्रष्ट व्यवस्थेची चाटुगिरी करायची आहे. चाटुगिरी करून करून यांच्या तोंडाचा पार वास उठलाय, यांच्या इमानाचा देखील वास उठलाय. एक फार सुंदर कविता आहे संभाजी भगतांची. ये हिटलर के साथी जना जो के बाराती, पूछते नहीं इंसा को, पूछते हैं धर्म और जाति. इनकी सूरत तो पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. जय भीम, जय शिवराय.